या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर। मागील महिन्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीसह घराचे मोठे नुकसान झाले होते। सीना यामुळे अनेक गावासमवेत कुटुंबांना प्रशासनाच्या वतीने स्थलांतरित करण्यात आले। सीना नदीला आलेल्या महापुरात वांगी सर्वात जास्त प्रमाणात फटका बसला होता। वांगी गावाला चारी बाजूनी पुराच्या पाण्याने वेढलेलं होतं, त्यामुळे गावी या शेतीसह घराबरोबर सगळ्यांचे शाळेचेही मोठे नुकसान झाले होते। याच कारणामुळे आज शुक्रवार दिनांक 7 नोव्हेंबर 25 रोजी मनसे पक्षाकडून एक हात मदतीचा या माध्यमातून वांगी येथील पीर महादेव माध्य व उच्च माध्यमिक प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे सायंकाळी आज 4 वाजण्याच्या सुमारास वाटप करण्यात आले। यावेळी मनसे सोलापूर जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, सोलापूर लोकसभा अध्यक्ष प्रशांत डेंगळे, सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे, शिक्षक सेनाचे विश्वास गजबार, गोविंद बंडपट्टे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळेस या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मंचावरील मान्यवरांचा प्रशालेच्या संस्थापक अध्यक्ष शब्बीर मुला यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक गिरीश कुलकर्णी यांच्यासह प्रशालेतील शिक्षकांच्या हस्ते संपन्न झाला। त्यांना शैक्षणिक स्कूल बॅगेचं आणि नोंद वह्यांचं वितरण या ठिकाणी मोठ्या भावुक अशा वातावरणामध्ये होत आहे आणि प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून तितकंच उत्स्फूर्त तुमच्यासारखे समाज धोरणी, तुमच्यासारखे वर्गात चला, वर्गात जाऊयात। मी प्रशांत डेंगळे, मनसे लोकसभा अध्यक्ष सोलापूर। आज गेल्या 138 वर्षानंतर सोलापूर जिल्ह्यावर जे नैसर्गिक आपत्ती आली होती, जे पुराने सोलापूर जिल्ह्याला भरपूर काढलं होतं, हे वांगी गाव अक्षरशः महाराष्ट्राच्या नाही देशाच्या नकाशावर आलं होतं। अक्षरशः पाण्यामध्ये गेले 8 ते 10 दिवस हे गाव होतं। नुसतं टीव्हीवर किंवा वृत्तपत्रात पाहून आमच्या अंगावर शहारे येत होते। अशा वेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या विचाराशी प्रेरित राजसाहेबांच्या आदेशानं आम्ही जिथं जिथं मराठवाडा असू दे, सोलापूर जिल्ह्यातील जिथं जिथं पूरग्रस्त परिस्थिती होती तिथं आम्ही त्यावेळी मदत केली होती। परंतु मदत झाल्यानंतर, पूर ओसरल्यानंतर पुढे काय हा प्रश्न पक्षाच्या मीटिंग कमिटीमध्ये झाला। त्यावेळी दिवाळीची सुट्टी असताना आम्ही एक संकल्पना केली, भलं मनसेची सत्ता नाही आहे परंतु मनसेचा हेतू खूप मोठा आहे, मदत छोटी आहे पण हेतू खूप मोठा आहे। या अनुषंगाने, कारण सन्माननीय राजसाहेबांनी 80% समाजकारण आणि 20% राजकारण यावरच आमच्या पक्षाची धुरा आहे, आमच्या पक्षाचं धोरण आहे। त्या अनुषंगाने आम्ही विचार केला की दिवाळीनंतर शाळा चालू होतील आणि त्यावेळी विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान, त्या विद्यार्थ्यांची काय अवस्था असेल, शाळांची काय अवस्था असेल, त्याच्यावर काहीतरी आपण तोडगा काढला पाहिजे, आपला खालीचा वाटा गेला पाहिजे। त्या अनुषंगाने आम्ही आमची एक छोटीशी मदत या जिथं जिथं पूरग्रस्त गाव आहेत त्या गावातल्या शाळांना आम्ही पोहोचवत आहोत। फक्त यातला एकच आमचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांनी खचून न जाता, विद्यार्थ्यांच्या पालकांनी खचून न जाता, शेतकरी बांधवांनी खचून न जाता एवढा विचार केला पाहिजे। कारण आज ही जी शाळेची दुरावस्था झालेली आहे, स्वतः विद्यार्थी शाळेची साफसफाई करतात, ही बघून आमच्या डोळ्यात अश्रू या लागलेत, वाईट वाटायला लागलाय। परंतु जो विद्यार्थ्याचा जो आत्मविश्वास आहे, या आत्मविश्वासाच्या पाठीशी खरोखर शिक्षकाचा हात आहे। म्हणून मी विद्यार्थ्यांना एक सांगितलं की जिथं प्रश्न गंभीर तिथं तुमचे शिक्षक खंबीर, जिथं प्रश्न गंभीर या वांगीमधले तुमच्यासाठी झटणारे युवक खंबीर, आणि जिथं प्रश्न गंभीर तुमचा आत्मविश्वास खंबीर। एवढं ही शिकवण ठेवा। संत ज्ञानेश्वराचं पसायदान जे ज्ञानाचं भांडार आहे, यातून आपलं मुडकी का होईना आपली व्यवस्था आपण करावी। कारण सन्माननीय बाबासाहेब घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी लाईटीच्या खाली बसून अभ्यास करून आज देशाची राज्यघटना लिहिली आणि जगामध्ये एक त्यांचं नाव अमर झालं। तसं प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःचा आत्मविश्वास बळकावला पाहिजे, आत्मविश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या शिक्षकावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आपल्या गावावर, आपल्या आई वडिलांवर आणि या
देशाचं भविष्य आपल्याला भविष्यात व्हायचं आहे, कारण हे तुमचं भविष्य आहे. कारण भारत देश हा जगातला सर्वात तरुण देश आहे, हे जग सुद्धा मान्य करतं. म्हणून मला माहित आहे मराठी रांगडा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला माझा विद्यार्थी, माझा युवक कधीच घाबरणार नाही. आले किती गेले किती अशा संकटाला तो कधीच हे करणार नाही. तो संकटाला सामोरं जाऊन या महाराष्ट्राचा, या वांगी गावचा झेंडा या देशावर फडकल्याशिवाय हा विद्यार्थी राहणार नाही. एवढं मला या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यातून आत्मविश्वास दिसतोय. म्हणून मी काय म्हणतो की मनसेची मदत छोटी आहे, परंतु हेतू त्यात खूप मोठा आहे. एवढंच या अनुषंगाने सांगतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली की 100 वर्षापूर्वी देखील असला मोठा पूर आला नव्हता. या पुरामध्ये सीना नदी भागातील काही गावं पाण्यामध्ये गेले. त्यामधलं सर्वात मोठं गाव म्हणताना हे वांगी होतं. कारण सर्वप्रथम वांगी गावात एवढं पाणी वसरलं गेलं की वांगी गावातील जनता एवढी त्रस्त झाली, त्यांना बाहेर जाण्यास देखील मार्ग नव्हता. त्यांना उडीद्वारे बाहेर जावं लागत होतं. अशा वेळेस सूरजखाडाकडे आम्ही नेहमी संपर्क साधत होतो. त्या पिरियडमध्ये महानूनमान सेनेने सीना भागातील जे गावात शिवणे असेल, पाकणी असेल, तिरे असेल, पाथरे असेल, तेलगाव असेल, या भागामध्ये आम्ही जिथं जिथं पोहोचू शकत होतो त्यावेळेस आम्ही तिथं मदत दिली होती. परंतु वाघी गावामध्ये त्यावेळेस काय पाण्याचा एवढा वेढा असल्यामुळे आम्ही येऊ शकलो नसतो. हीच गोष्ट आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना आम्ही कळवली. त्यावेळेस ताबडतोब राजसाहेब यांनी सन्माननीय मनसे नेते बाळा नांदगावकर साहेब, तसेच मनसे नेते मनोजी चव्हाण व मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून आमचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर यांनी विद्यार्थ्यांसाठी काय ते करावं लागेल असं ज्यावेळेस मागणी केली, त्यावेळेस वरून ताबडतोब मनसे नेते बाळा नांदगावकर व मनोज चव्हाण साहेब व दिलीप बापू धोत्रे यांनी ताबडतोब सर्व विद्यार्थ्यांसाठी मदत पाठवून दिली. दिवाळी सुट्ट्यामुळं आम्ही इथं काय करण्याचं उशीर झाला मदत द्यायला. पण आज रोजी आम्ही सर्व शाळेमध्ये, प्राथमिक शाळा असेल, माध्यमिक शाळा असेल, या शाळेमध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण फुलाची पाकळी म्हणून दप्तर आणि वह्या देत आहोत. खरोखर आज भारतीय घटना शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 7 नोव्हेंबरला विद्यार्थी दिवस हे घटनेमध्ये लिहिलेलं आहे. आज विद्यार्थी दिवस हे औचित्य साधून आज सर्व विद्यार्थ्यांची आम्हाला आज भेटायला मिळालं. काय विद्यार्थ्यांनी या गावातील परिस्थिती सांगताना डोळ्यात पाणी आणलं. खरोखर हे फार दुर्दैवी वेळ होती. ह्या वेळेतून सर्व विद्यार्थी आता सावरून आता शिक्षणासाठी शाळेमध्ये येत आहेत. सर्वांना विद्यार्थ्यांना एवढं सांगतो की तुम्ही कुठल्याही गोष्टीला खचून न जाता, कारण त्यावेळेस सर्व विद्यार्थ्यांना वाटत आम्ही एकटं आता पाण्याला काय करायचं. संत वामन पैने सांगितलं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्ही कुठल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता महानूनमान सेना तुमच्या खंबीरपणे ठामपणे उभे आहे. सन्मान्य राजसाहेब ठाकरे तुमच्या पाठीशी आहेत. एवढंच मी बोलतो. पुढील काय देखील मदत लागली या गावकऱ्यांनी आम्हाला संपर्क साधावा. आम्ही महानूनमान सेनेच्या वतीने सर्व त्यांना मदत करण्यासाठी मी तयार आहोत. माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सोलापूर जिल्ह्यातले सर्वच पदाधिकारी गेल्या महिन्याभरापासून पूरग्रस्तासाठी काम करत आहेत. त्याच कामाचा ज्या वेळेला आम्ही अहवाल वर सादर केला त्यावेळेला माननीय राजसाहेबांनी व माननीय बाळा नांदगावकर साहेबांनी तर तुमचं काम चांगलं आहे, अजून काय आपण त्या मदत करता येते पूरग्रस्तांना असं आम्हाला जेव्हा विचारणा झाली त्यावेळेला आम्ही माननीय बाळा नांदगावकर साहेबांना सांगितलं की साहेब आता तर परिस्थिती आटोक्यात आलेली आहे, पण दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा आहेत. जर दिवाळीच्या सुट्टीनंतर जर आपल्याला काय करता येईल तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आपल्याला देता येईल. मग त्यांचा आदेश आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आला की तुम्ही त्यांना सर्व शाळांनी वह्या आणि पुस्तकांचं वाटप करा. त्याच आदेशाचं पालन करत आज सर्व सोलापूर जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आम्ही प्रत्येक शाळांनी जाऊन पूरग्रस्त गावातील वह्या आणि दप्तर वाटप करत आहोत. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना आरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण आरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी,
हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध। त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या। अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर।